नमस्कार, मी संकेत आवटे। आज आपण असे दोन स्टॉक बघणार आहोत जे जवळपास 50% क्रॅश झालेले आहेत आणि बऱ्याच लोकांची यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे। स्टॉक क्वालिटी आहे पण त्याच्यामध्ये करेक्शन पाहायला मिळालं। काय रिझन आहे, कुठपर्यंत ते जाऊ शकतात, अजून किती मोठ्या प्रमाणात हे स्टॉक क्रॅश होऊ शकतात, खरंच आपण यामध्ये इन्वेस्ट करू शकतो का, सगळ्या डिटेल्स आपण बघणार आहोत। त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। पहिला स्टॉक आहे मदरसन सुमी, जो तुम्हाला माहिती आहे 1986 मध्ये इस्टॅब्लिश झाला होता मदरसन ग्रुप मध्ये। मदरसन सुमी सिस्टम्स इज अ जॉइंट व्हेंचर बिटवीन समवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर सुमिटोमो वायरिंग सिस्टम लिमिटेड, जॅपनीज ही कंपनी आहे। याचं एक कोलॅबरेशन आहे, कॉम्बिनेशन आहे या मदरसन सुमी ही कंपनी। मदरसन सुमी सिस्टम ही लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर आहे वायरिंग हार्नेसची, रियर व्ह्यू मिरर्सची। आता या सगळ्यामध्ये काही गोष्टी पुढे मी क्लिअर करतोय, तुमच्या त्याही क्लिअर होतील। मदरसन सुमीचे जर प्रोडक्ट तुम्ही बघितले तर वायरिंग हार्नेस ही कंपनी बनवते। 30% टोटल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आहे, त्याच्यात 30% वायरिंग हार्नेस असतात। वायरिंग हार्नेस यूज होतं कार्समध्ये, ज्या वायर्स असतात मग त्यामधून इलेक्ट्रिसिटीचा पण सप्लाय होतो किंवा जर तुम्हाला डेटा ट्रान्सफर करायचा असेल त्याचा सुद्धा वापर होतो। इन शॉर्ट, कार्समध्ये ज्या वायरिंग वापरल्या जातात त्या मदरसन सुमी बनवते। त्यासोबतच एअरक्राफ्टमध्ये सुद्धा ज्या वायरिंग वापरलं जातं ते सुद्धा मदरसन सुमी बनवते। यासोबतच इतर जनरल पर्पजसाठी ज्या वायरिंग बनतात त्यामध्ये सुद्धा मदरसन सुमीचा हात आहे, ते सुद्धा मदरसन सुमी बनवतात। त्यानंतर आहे व्हिजन सिस्टम, ज्यामधून 18% यांचा सेल्स होतो। व्हिजन सिस्टम मध्ये रियर व्ह्यू मिरर्स असतील, मिरर्स मधून आपल्याला जी इमेज मागची दिसते कारमध्ये जी वापरली जाते त्याचं मॅन्युफॅक्चरिंगचं काम सुद्धा मदरसन सुमी खूप मोठ्या प्रमाणात करतात। मॉड्यूल्स अँड पॉलिमर प्रोडक्ट्स 48% याच्यामधून त्यांचा रेव्हेन्यू जनरेट होतो। हे खूप मोठ्या प्रमाणात याचा सेल करतात। सिंपल आहे, गाड्यामध्ये आपण सॉफ्ट टच मटेरियल बघतो, त्याचबरोबर कॉकपिट असतं, गाड्यांमध्ये ग्लो बॉक्स असेल किंवा ग्रॅब हँडल्स असतील, असे वेगवेगळे प्रोडक्ट ही कंपनी बनवते जे मॉड्यूल्स अँड पॉलिमर प्रोडक्ट्समध्ये येतात। नॉन ऑटोमोटिव्ह प्रोडक्ट पण कंपनी बनवते, पण 0.3% त्याचा रेव्हेन्यू आहे फक्त, आणि अदर 3.7%। मग याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट येतात, प्रेसिजन मेटल अँड मॉड्यूल्स येतात, टेक्नॉलॉजी आणि इंटरनॅशनल सोल्युशन्स येतात, लाइटिंग आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये कंपनी काम करते, एरोस्पेस आहे, लॉजिस्टिक आहे, हेल्थ अँड मेडिकल आहे आणि अदर सर्व्हिसेसमध्ये पण कंपनी बऱ्याच काम करते। पण या सगळ्यामधून जर तुम्ही रेव्हेन्यू बघितला 3.7% येतो। हा रेव्हेन्यू खूप कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर प्रोडक्ट। दॅट्स वाय कंपनी नीड टू फोकस ऑन दिस प्रोडक्ट, म्हणूनच कंपनी लवकरच यावर फोकस करणार आहे आणि त्यांचा फ्युचर प्लॅन पण मी तुम्हाला पुढे दाखवतोय। जर कस्टमर वाईज रेव्हेन्यू आपण यांचा बघितला तर तुम्हाला पाहायला मिळेल पॅसेंजर व्हेकल मधून 69% कंपनीचा रेव्हेन्यू जनरेट होतो, कमर्शियल व्हेकल मधून 15% आणि 3% रेव्हेन्यू जनरेट होतो, ऑटो कॉम्पोनंट्स मधून 1% रेव्हेन्यू जनरेट होतो, टू व्हीलर्स मधून आणि अदर सेक्टर मधून 12% रेव्हेन्यू जनरेट होतो। आता यांचे क्लायंट्स कोण आहेत? मर्सिडीज बेन्झ सोबत यांचा 11% रेव्हेन्यू येतो किंवा 11% रेव्हेन्यू मर्सिडीज कडून या कंपनीला मिळतो, ऑडी कडून 10% आहे, फोक्सवॅगन 8%, मारुती सुझुकी असेल 5%, BMW 4%, हुंदाई, पोर्शे, रेनॉल्ट असे सगळे टॉप मॅन्युफॅक्चरर, टॉप कार मॅन्युफॅक्चरर, ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या या मोठ्या कंपन्या यांसोबत टाइप आहे आणि यांचा कस्टमर आहे। कंपनी बऱ्याच कंट्रीमध्ये प्रेझेंट आहे, दॅट्स वाय कंट्री वाईज रेव्हेन्यू जर बघितला तर भारतामधून 20% कंपनीचा रेव्हेन्यू जनरेट होतो, USA मधून 19%, जर्मनीमधून 15%, चायनामधून 12%, हंगरीमधून 6%, मेक्सिकोमधून 5%, तसंच फ्रान्स, स्पेन, साऊथ कोरिया, ब्राझील, पोलंड आणि अदर कंट्रीजमधून 5%। अशा प्रकारे हे रेव्हेन्यू या वेगवेगळ्या कंट्रीमधून जनरेट करतात। मदरसन सुमीचं जर व्हिजन आपण बघितलं, सगळ्यात महत्त्वाचा हाच पार्ट आहे की कंपनीचं व्हिजन काय आहे। कंपनीला लवकरच 36 बिलियन टार्गेट पूर्ण करायचं आहे। कंपनीला आपल्या ग्रुपचा रेव्हेन्यू टार्गेट आहे 2025चा 36 बिलियन पर्यंत कंपनीला पोहोचायचं आहे आणि 2020 मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू जवळपास 9 बिलियन होता, जो प्रत्येक वर्षाला 29% यांना ग्रो करावं लागेल। ROCE आहे 40% 2025 पर्यंत,
पण आता सध्या 16 ते 20 पर्यंत 17% आहे, जो त्यांना खूप मोठ्या प्रमाणात इन्क्रीज करायचा आहे. कंपनीला त्यांचा 25% रेव्हेन्यू हा नॉन ऑटो बिझनेस मधून जनरेट करायचा आहे, जसं एरोस्पेस आहे, IT आहे, मेडिकल आहे आणि लॉजिस्टिक आहे. या बिझनेस थ्रू हार्डली ते 3 ते 4% रेव्हेन्यू आता सध्या जनरेट करतायत. पण ऑटोमोटिव्ह मधून मेजर रेव्हेन्यू यांचा जनरेट होतो, तो त्यांना कमी करायचा आहे इन द सेन्स ऑफ पर्सेंटेज वाईज त्यांना कमी करायचा आहे आणि हा अदर बिझनेसेस अजून जास्त ग्रो करायचा आहे. रिझन इज दॅट की त्यांना डायव्हर्सिफाय करायचा आहे बिझनेस, आणि जेवढा जास्त बिझनेस डायव्हर्सिफाय होईल, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तुम्ही असाल त्यावेळी तुमच्या बिझनेसला धोका नसतो. आता ऑटोमोबाईल सेक्टर स्लो डाऊन आहे, त्यामुळे जवळपास यांचा स्टॉक खूप महिन्यापासून कन्सॉलिडेट करतोय. एक मोठा ब्रेकआउट आपल्याला यामध्ये पाहायला मिळत नाही. आता तर तो पुन्हा रिव्हर्स झालाय. मग एखादं सेक्टर जेव्हा स्लो डाऊन होतं, फॉर एक्झाम्पल ऑटोमोबाईल स्लो डाऊन असेल तर यांना IT सेक्टर पुन्हा वर घेऊन येईल, एरोस्पेस वर घेऊन जाऊ शकतं, मेडिकल सेक्टर जेव्हा वर आहे तेव्हा मेडिकल सेक्टर वर जाऊ शकतं, अदर सेक्टर्स थोडे डाऊन असतील. अशा प्रकारे थोडासा बॅलन्स होतो आणि स्टॉक चांगला परफॉर्म नेहमीच करत राहतो, मॉडरेट रिटर्न देत राहतो. त्याचबरोबर कंपनीचा कुठलाही रेव्हेन्यू कुठल्याही कस्टमरकडून असेल, कुठल्याही देशामधून असेल किंवा स्पेसिफिक कॉम्पोनंटमधून असेल, तो 10%च्या वर त्यांना जाऊ द्यायचा नाही. म्हणूनच वेल डायव्हर्सिफिकेशन यासाठी खूप गरजेचं आहे, ज्याला 3C10 स्ट्रॅटेजी म्हटलं जातं. म्हणजेच कंट्री, कस्टमर आणि कॉम्पोनंट याच्यामधून त्यांना 10%पेक्षा जास्त रेव्हेन्यू जनरेट नाही करायचा. मदरसन सुमीचं जर मार्केट कॅप बघितलं तर 56,969 कोटी रुपयाचा आहे. करंट प्राइस 180 रुपये. याने लो बनवला होता 130 रुपयाचा आणि हाय बनवला होता 224 रुपयाचा. PE रेशो 28 आहे, ठीकठाक आहे, खूप जास्त पण म्हणता येणार नाही. ROC 8.53 जसं ऑलरेडी आपण पाहिलं आहे. सेल्स ग्रोथ 22% पाहायला मिळते. 7 वर्षामध्ये सेल्स ग्रोथ थोडीशी स्लो डाऊन आहे, 9.5% आपल्याला पाहायला मिळते आणि 5 वर्षामध्ये पण 9% सेल्स ग्रोथ इकडे पाहायला मिळते. पण कंपनी पुढे जाऊन सेल्स ग्रोथ जर याने वाढवली तर चांगले टार्गेट्स पुढे जाऊन मिळणार आहेत. 25%च्या पुढे त्यांना सेल्स ग्रोथ ही कंटिन्यू ठेवावी लागेल. 4%च्या आसपास यांचे शेअर्स प्लेज आहेत. थोडासा कन्सर्निंग पार्ट आहे, पण प्रमोटर होल्डिंग 61% आहे. दॅट्स वाय आपल्याला एवढी घाबरण्याची गरज नाही. डिव्हिडंड यील्ड 0.83% आहे, डिसेंट आहे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट कंपनीचं बघितलं तर सेल्स होता त्यांचा 6,697 कोटी 2010 साली. तिथून हा सेल वाढत गेला, कंटिन्युअसली वाढताना तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. फक्त 2020 मध्ये थोडासा ड्रॉप झाला होता, 2021 मध्ये अजून थोडा ड्रॉप झाला, पण आता तो पुन्हा रिकवर होतोय. म्हणजेच 2019ला जो 63,000 कोटीचा सेल होता तो आता पुन्हा 64,000 कोटीला जाऊन पोहोचलेला आहे. 2021-20चं जे स्लो डाऊन आला होता ते रेकॉर्ड ब्रेक करत 2019ला ब्रेक करून तो 64,000 कोटी त्यांनी क्रॉस केलेले आहेत. नेट प्रॉफिट 243 कोटीपासून आता सध्या 2,000 कोटीला हा स्टॉक पोहोचलेला आहे नेट प्रॉफिटमध्ये. पण क्वार्टरली रिझल्ट सुद्धा खूप जास्त मॅटर करतो, कारण स्टॉक आता सध्या क्रॅश झालाय ना, म्हणून हे आपल्याला पाहावं लागेल. सेल्स जर तुम्ही बघितला 2021 मध्ये सप्टेंबरचा रिझल्ट मी तुम्हाला सांगतोय, 14,000 कोटी, 16,000 कोटी कन्सिस्टन्सी आहे. सेल्स वाढतानाच आपल्याला पाहायला मिळतो. इथे कुठल्याही प्रकारे आपल्याला मोठे लॉसेस पाहायला मिळत नाहीत. फक्त जून 2020 मध्ये एक लॉस आपल्याला पाहायला मिळाला 810 कोटी रुपयाचा, पण एका क्वार्टरचा होता तो. बट आत्ता 2022 सुरू आहे, त्यामुळे आत्ता क्रॅश आलेला आहे. त्याचे रिझन्स आपण पुढेही बघणार आहोत. बॅलन्स शीटवर बॉरोइंग बघणं पण खूप महत्त्वाचं आहे. 2010 साली 818 कोटी रुपयाचं कर्ज होतं, ते 10,000 कोटी 13,000 कोटी क्रॉस करत आता थोडंसं कर्ज पुन्हा कमी झालेलं आहे. 2020 मध्ये 13,000 कोटी कर्ज होतं, आता ते 12,000 कोटीपर्यंत पाहायला मिळतं आणि इव्हन रिझर्व्ह सुद्धा कंपनीचे 12,000 कोटीच आहेत. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. कंपनी खूप मोठ्या कर्जात बुडलेली आहे असं पण म्हणता येणार नाही. स्टॉकची लेवल जर आपण बघितली तर मोठ्या प्रमाणात इकडे क्रॅश झालेला पाहायला मिळतो आणि हा खूप मोठा क्रॅश आहे. ॲक्च्युली जवळपास 260 रुपयाचा स्टॉक येऊन पोहोचला आहे 180 रुपयाला. याच्यामध्ये काहीतरी गौडबंगाल असणार, म्हणूनच हा स्टॉक जवळपास 100 रुपयांनी खाली आलेला आहे. एवढा छोटा स्टॉक 50% करेक्शन ऑलमोस्ट याच्यामध्ये पाहायला मिळतं या लेवलपासून. याच्यामागे काय रिझन, का एवढा स्टॉक खाली आलेला आहे? याच्यामागे एक कंपनीने डिसिजन घेतला आहे की मदरसन सुमी ग्रुपमधून त्यांना एक कंपनी बाहेर काढायची आहे आणि त्या कंपनीचं नाव आहे मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड.
ही कंपनी त्यांना डिलिस्ट करायची आहे, डिमर्ज करायची आहे. एक्झिस्टिंग ग्रुपमधून अनेक नवीन स्टॉक त्यांना बनवायचा आहे. सोप्या भाषेत सांगतो, ऑलरेडी जो आता स्टॉक तुम्ही बघताय मदरसन सुमी, या स्टॉकमधून ही कंपनी बाहेर निघेल आणि याचा एक वेगळा स्टॉक बनेल. जी ऑलरेडी आत्ता हा स्टॉक आहे तो आहेच, त्यासोबतच एक नवीन स्टॉक बनेल. फॉर एक्झाम्पल आत्ता याची प्राइस 180 रुपये सुरू आहे. दुसरा स्टॉक असेल जो काही 60, 70, 80 रुपयाचा, तो पुढचा स्टॉक बनेल. म्हणजेच दोन वेगवेगळे स्टॉक बनतील. आता या स्टॉकचं करेक्शन होण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगणारच आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, या कंपनीचं व्हॅल्युएशन आता सपोज 180 किंवा 200 रुपये, 300 रुपये जे काही आहे, हे का आहे? कारण या कंपनीमध्ये वेगवेगळ्या कंपन्या अशा प्रकारे इंटिग्रेट आहेत किंवा सामील झालेल्या आहेत आणि या सगळ्यांचा मिळून रेव्हेन्यू सपोज 100 रुपये कंपनी कमवते. मग 100 रुपये जर कंपनी कमवत असेल म्हणून आपण त्या कंपनीचं व्हॅल्युएशन 180 रुपये ठरवलेलं आहे. पण जर यामधून एक कंपनी निघून गेली आणि 100च्या जागी आता कंपनी कमवू लागली फक्त 70 रुपये, तर मात्र आपण आता त्याला 180 रुपये व्हॅल्युएशन करणार नाही. मग त्याचं व्हॅल्युएशन आपण कमी करणार. किती करणार हा पार्ट वेगळा आहे, पण सिंपल लॉजिक आहे की यापेक्षा 180 पेक्षा 100 रुपये असताना 70 रुपयाच्या वेळी व्हॅल्युएशन तर ड्रॉप हे होणारच. मग ते मे बी 130 रुपये कोणी करेल, कोणी 140 करेल, कोणी 190 करेल, कोणी 300 रुपये करेल. प्रत्येकाचं वेगवेगळं कॅल्क्युलेशन यामध्ये असू शकतं. पण महत्त्वाचा पार्ट हा आहे, मला काय वाटतं हे सगळ्यात जास्त मॅटर करतं आणि म्हणूनच तुम्ही इथे हा व्हिडिओ बघत आहात. आता ऑलरेडी या स्टॉकने 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस करून खाली येण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा मला वाटतं हा स्टॉक अजून थोडा करेक्ट होण्याचे चान्सेस आहेत. बिकॉज जर याचं नेचर बघितलं तर अजून एक मायनर करेक्शन येण्याचे चान्सेस आहेत. याचे लो ब्रेक करण्याचे चान्सेस आहेत आणि हा स्टॉक जो आहे तो सेम या लेवलला ब्रेक करून अजून थोडासा खाली येऊ शकतो. मे बी 160 रुपीजचे टार्गेट खूप कठीण आहे पण येऊ शकतात आणि 170 रुपयाचे टार्गेट इझिली अचीव होऊ शकतं. इथून ही लेवल ब्रेक करून इथे जे स्टॉप लॉस असतील ते हिट करण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. बिकॉज खूप जास्त लोकांनी या लेवलला बाईंग केलेलं आहे ऑलरेडी. कारण मदरसन सोमी खूप जास्त करेक्ट झालाय, क्वालिटी स्टॉक आहे म्हणून आपण यामध्ये इन्व्हेस्ट करतोय, म्हणून बऱ्याच लोकांनी इन्व्हेस्ट केला असणार आणि या स्टॉप लॉसला हिट करण्यासाठी पुन्हा तो रिव्हर्स होऊ शकतो आणि मे बी लवकरात लवकर आपल्याला हे टार्गेट्स रिव्हर्स झाल्यानंतर मिळू शकतात. दॅट्स वाय मी सुरुवात करेन इथून 5 स्टेप इन्व्हेस्टिंगनी. जर तुम्हालाही इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून इन्व्हेस्ट करू शकता. मी हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवतोय. जर तुम्हाला दररोज स्टॉक मार्केटमधून कमाई करायची असेल तर ॲडव्हान्स टेक्निकल अनालिसिस कोर्स आमचा जॉईन करू शकता या नंबरला कॉल करून. जर तुम्हाला आम्ही रिसर्च केलेल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर रिच मी स्मॉल केसला सबस्क्राईब करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. या नंबरला कॉलही करू शकता. तुमचा कंप्लीट पोर्टफोलिओ डिझाईनचं काम आम्ही करत असतो. पुढची कंपनी आहे हॅपीएस्ट माइंड. ही IT कंपनी आहे. यावर जास्त वेळ आपण घालवणार नाही. त्यांचे प्रोडक्ट जर बघितला तर सगळे IT रिलेटेड प्रोडक्ट आहेत, इंजिनिअरिंग रिलेटेड आहेत. त्याचबरोबर इन्फ्रा आहे किंवा इंटरनेट सिक्युरिटीसाठी असेल, डाटा मॅनेजमेंटसाठी असेल, IT सिक्युरिटी सर्व्हिसेस असेल, वेब टेक्नॉलॉजी, रिटेल, ई कॉमर्स, बँकिंग, वेब टेक्नॉलॉजी, म्हणजेच काय ओव्हरऑल ही कंपनी IT फील्डमध्ये काम करते हे यामधून सिद्ध होतं. सेगमेंट वाईज रेव्हेन्यू जर आपण बघितला तर आपल्याला पाहायला मिळेल इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट अँड सिक्युरिटी सर्व्हिसेसमधून 22% रेव्हेन्यू जनरेट होतो. डिजिटल बिझनेस सोल्युशन्समधून कंपनी 26% मिळवते. प्रोडक्ट इंजिनिअरिंग अँड सर्व्हिसेसमधून 52% रेव्हेन्यू जनरेट होतो. हा रेव्हेन्यू खूप जास्त जनरेट होतो, थोडासा कन्सर्निंग आहे बट नॉट टू वरी. कंपनी डायव्हर्सिफाईड आहे, चांगल्या प्रकारे रेव्हेन्यू जनरेट होतोय आणि वेल नोन कंपनी आहे. फंडामेंटली स्ट्रॉंगही आहे. जास्त वेळ वाया न घालवता हॅपीएस्ट माइंडसेटचं मार्केट कॅप आहे 15,894 कोटी रुपयांचं. यांची करंट प्राइस आहे 1082. याने लो बनवला होता 352 रुपयाचा आणि हा पोचला होता हायेस्ट 1581 रुपयाला. म्हणजेच मल्टी बॅगर स्टॉक बनलेला आहे आणि 1500 वरून परत 1000 वर येणं ऑलमोस्ट 40% स्टॉक हा करेक्ट झालेला आहे. दॅट्स वाय इन्व्हेस्ट करण्याची योग्य वेळ जवळ आली का हे पण आपल्याला पाहावं लागेल. कारण सध्या PE रेशो जो आहे तो 96 आहे. कन्सर्निंग आहे, जास्त आहे. पण महाग वस्तू आपल्याला नेहमीच थोडा जास्त प्रीमियम देऊन बाय कराव्या लागतात. जसं तुम्हाला माहिती आहे आपल्या इकडेच प्रीमियम क्वालिटीचा कॉन्टेंट मिळतो म्हणून तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंय ना. केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि व्हिडिओला पण लाईक करा, कारण अशाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी बनवत असतो. कंपनीची सेल्स ग्रोथ 29.2% आहे. 7 वर्षाची सेल्स ग्रोथ 23% आहे आणि 5 वर्षाची सेल्स ग्रोथ 17% आहे. डिसेंट आहे, काही हरकत नाही. प्रमोटर होल्डिंग
53% पाहायला मिळतं. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर आपण बघितलं तर हिस्ट्री काय एवढी जास्त इम्प्रेसिव्ह याची पाहायला मिळत नाही. 8 कोटीवरून 69 कोटीपर्यंत हा स्टॉक पोहोचला होता सेल्समध्ये. परत ही कंपनी सेल्स वाढवत गेली आणि आता सध्या सेल्स यांचा 955 कोटी, जवळपास 1000 कोटी रुपयाचा सेल कंपनीचा आहे. सुरुवातीला लॉस मेकिंग होती नो डाऊट, पण तिथून पुढे कंपनी प्रॉफिट कमवू लागली. आता 161 कोटी रुपयाचं कंपनीचं प्रॉफिट आहे, जे की डिसेंट आपण मानू शकतो. पण मॅटर करतं क्वार्टरली रिझल्ट्स काय सांगतात. क्वार्टरली रिझल्ट जर तुम्ही बघितले तर सेल्स आहे तो 175 कोटीचा आहे आणि आत्ता सध्याचा क्वार्टरली रिझल्ट डिसेंबर महिन्याचा जर तुम्ही बघितला तर 266 कोटी रुपयाचा सेल आहे. डिसेंट आहे. 45 कोटी रुपये प्रॉफिट आहे. हे सुद्धा वेल अँड गुड आहे. इन शॉर्ट काय, कंपनी क्वार्टरली रिझल्ट्स पण चांगले देते, इयरली रिझल्ट्स पण कंपनीचे चांगले आहेत. कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, जास्त घाबरण्याची गरज नाही. पण जेव्हा स्टॉक जास्त वाढतो त्यामध्ये करेक्शन एक स्वाभाविक आहे, आपल्याला पाहायला मिळणारच. आणि हेच कारण आहे या स्टॉकमध्ये एक मायनर करेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. ते मेजर आहे असं आपल्याला वाटतं, पण महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्या, 350 रुपयावरून 1500 रुपयाला स्टॉक गेला होता. तर त्याची जी कंटिन्युअस रॅली होती, मल्टी बॅगर तो बनला होता, पण त्या मानाने त्याचं एक करेक्शन पण आपल्याला पाहायला मिळणारच ना, स्वाभाविक गोष्ट आहे. सो जर आपण याचा चार्ट बघितला, कारण मागच्याच वर्षी हा स्टॉक लिस्ट झाला होता स्टॉक मार्केटमध्ये आणि इथून हा कंटिन्युअसली वर जात होता. एवढं कंटिन्युअस मोठी रॅली याने बनवल्यानंतर एक मायनर करेक्शन तर आपल्याला पाहायला मिळणार आणि हा जवळपास फ्लॅग अँड पोल टाईप पॅटर्न बनवत आहे. सो मला वाटतं हा अजून खाली येणार आणि एक रिव्हर्सल मोठ्या लेवलला ब्रेकआउट देऊ शकतो. बऱ्याच पॉझिटिव्ह न्यूज पण यामध्ये येत आहेत, पण मला नाही वाटत की हा स्टॉक लगेच इथून रिव्हर्स होईल. अजून थोडेसे खालच्या लेवलचे टार्गेट आपल्याला मे बी पाहायला मिळतील. हा स्टॉक या लेवलला येऊ शकतो. 950 ते 1000 रुपयाच्या आसपास हा स्टॉक पहिल्यांदा येईल असा माझा अंदाज आहे प्रायमा पेसी. आणि या लेवलला आल्यानंतर आम्ही सुद्धा इन्व्हेस्ट करण्याचा विचार करू शकतो. मे बी ही लेवल असेल आपली 5 स्टेप इन्व्हेस्टिंग सुरुवात करण्यासाठी. जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही या लेवलपासून करू शकता तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डीमॅट अकाउंटची गरज असते आणि ते जर तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरून एक डीमॅट अकाउंट ओपन करा, जे फ्री ऑफ कॉस्ट आहे. या नंबरला कॉल करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी जे ट्रेड करतो ते मी पोस्ट करतोय, माझ्याकडून तुम्हाला रिसर्च प्रोव्हाइड केला जाईल फ्री ऑफ कॉस्ट. दॅट्स वाय लवकरात लवकर डीमॅट अकाउंट ओपन करा, फ्री ऑफ कॉस्ट आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.